आठवणीतले अजितदादा या विषयावरती आपण आमदारांशी चर्चा करतोय. त्यांचे बाईट्स घेतोय. त्यांच्या आठवणीतले अजितदादा त्यांचे किस्से जाणून घेतोय. आज माझ्याबरोबर खूप महत्त्वाची व्यक्ती आहेत, ज्यांचं अजितदादांसोबत जिव्हाळ्याचं नातं होतं. बाप-लेकाचं नातं होतं असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. माझ्याबरोबर आहेत आमदार अमोल मिटकरी. अमोल मिटकरीजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं थोडक्यातमध्ये. खरं तर आठवणीतले अजितदादा या विषयातच सगळं काही येतं. तुमच्या आठवणीतले अजितदादा काय सांगाल? खरं तर दादा एक बाप माणूस किंवा तुम्ही म्हटलं त्या पद्धतीनं अजितदादा म्हणजे खरं तर एक बापासारखा व्यक्ती. ती आठवणीत आम्ही जोपर्यंत जिवंत आहोत, त्याच्यानंतर येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या आठवणीत राहतील आणि त्याच्यामुळं महाराष्ट्राच्या राजकीय परिक्षेत्रामध्ये त्यांच्या नेतृत्वात मला 8 वर्ष सहवास लाभला. 6 वर्ष सभागृहामध्ये, 2 वर्ष सभागृहाच्या बाहेर. त्या आठवणी इतक्या असंख्य आहेत, की मला असं वाटते तुमच्या चॅनलच्या नावाप्रमाणे थोडक्यात त्या काही सांगता येणार नाहीत. प्रचंड मोठ्या आठवणी आहेत. प्रचंड शिकण्यासारखं विद्यापीठ होतं. म्हणजे मी बरेच नेते पाहतो. म्हणजे कसं आहे, आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवांची शृंखला आहे. पण तुकाराम महाराजांनी एक प्रश्न विचारला होता, सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो. म्हणजे इतर देवांच्या हाती शस्त्र आहेत, शास्त्र आहे, पण विठ्ठल जो आहे तो भेटतो लोकांना, पण त्याच्या हातात शस्त्र नसतं, शास्त्र नसतं, तो विटेवर उभा. तसा दादा. म्हणून सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा, माझ्या दादा सारी खातो. असा जर थोडा बदल केला तर या महाराष्ट्र विधिमंडळात दादाची बरोबरी करेल असा एकही कोणी नाही. दादा हे व्यक्ती नव्हतं, दादा हे विचार होते. दादांपासून पासून आम्ही अनेक गोष्टी शिकलो आणि दादांचं अचानक जाणं अजूनही महाराष्ट्राला सहन झालेलं नाही आहे. अजूनही तुम्ही आठवणीतले दादा म्हणताय तर हा शब्द रुततो किंवा दिवंगत म्हटलं तर रुततो किंवा स्वर्गवासी वगैरे काही म्हणतात, वाईट वाटतं. दादा आहेत असंच आम्ही भास घेतो. कारण दादाचा विचार जो होता तो काही अजित अनंतराव पवारांचा विचार नव्हता. तो शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा परिपाक होता, ज्या विचारात घडता आलं. त्यामुळं भरपूर आठवणी आहेत. दादा व्यक्ती नाही, पण दादा एक विद्यापीठ होते आणि दादा नावाच्या विद्यापीठात मी शिकलो, याचा मला अभिमान आहे. काय भावना होती बरं? पहिल्यांदा तुम्हाला फोन आला असेल, तुम्हाला कळलं असेल, की असा काहीतरी अपघात झालाय आणि दादा आपल्यात नाहीयेत. काय भावना होती? म्हणजे हा अजूनही शॉकच आहे. म्हणजे महाराष्ट्राचे दादा गेले, अशी पहिली बातमी टीव्हीवर झळकली. महाराष्ट्राचे दादा गेले म्हणजे नेमकं काय झालं हे सूचना असं म्हणजे आता 5 महिने झाले, 5 महिने 2 दिवस झाले. अद्यापही मी त्या शॉकमध्ये आहे. अद्यापही आम्हाला खरं वाटत नाही, की दादा विमान अपघातात दादांचं काही असं झालं असेल. म्हणजे का कधीतरी वाटते शिवाजी द बॉस चित्रपटासारखं दादा परत एंट्री करतील, येतील, कार्यकर्त्यांना हाय हॅलो करतील. पण आता वस्तुस्थिती अशी आहे, की ज्या दिवशी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचा दादाचा सॅल्यूटवाला फोटो आला, आम्हालाही अभिमान वाटला. दादा पालकमंत्री म्हणून ऑनर ऑफ गार्ड स्वीकारत होते पुण्याचे पालकमंत्री म्हणून. आणि 28 जानेवारीला ज्या तिरंग्याला सॅल्यूट केला त्याच तिरंग्यामध्ये दादांचं शरीर गुंडाळलं गेलं. म्हणजे हा धक्का. आणि तिथं पहिला फोन आल्यानंतर म्हणजे मी तिथं ब्रशच करत होतो. पहिला फोन आल्यानंतर मला ज्यानी तो फोन केला त्याला मी काय काय शिव्या दिल्या असतील, की बाबा हे अपघात झाला म्हणजे काय, दादा असतील का त्यात, दादाचा चेहरा बघितलाय काय, दादाच्या बाबतीत असा कसा बोलू शकतो तू, टी व्ही लावून बघितली तोपर्यंत टी व्हीवर बातमी नव्हती, पण नंतर एकामागे एक टी व्हीवर अशा बातम्या. इतकी वेदनादायी पहाट होती आणि इतका वेदनादायी तो काळ होता, की आताही जर त्याचं स्मरण झालं तर ते 28 जानेवारी हा दिवस आता आयुष्यात नसावा असं वाटतं. तो दिवस मला असं वाटते, की आमचा महाराष्ट्राचं फुललेलं नंदनवन हे अगदी कोळसा झालं होतं त्या दिवशी. त्याच्यामुळं तो वाईट दिवस होता. पहिली बातमी ऐकली, तसाच मी गाडीत बसलो आणि घरी येईपर्यंत माझ्या डोक्यात काही नव्हतंच, की असं काही होऊ शकतं. शेवटचं काय कल्पनाच केली नव्हती. शेवटचं काय बोलणं झालं होतं दादांबरोबर ज्या आठवणीत आहे आपल्या? जे आठवलं की आता एक त्रास होतो. दादांची माझी शेवटची भेट मला वाटतं नगर परिषदेच्या निवडणुका ज्यावेळेस झाल्या, त्यावेळेस आमच्या सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजाला दादा होते. त्यावेळेस त्यांच्यासोबत आमदार मनोज कायंदेच्या घरी जे मी जेवलो ते शेवटचं जेवण माझं दादांसोबत.
त्यानंतर लगेच महानगरपालिका जानेवारीत लागल्या, कारण डिसेंबर एंडिंग आणि जानेवारी पूर्वार्ध हा नगरपरिषद नगरपंचायतीचा निवडणुकीचा काळ होता आणि जानेवारीच्या एंडिंगमध्ये ही घटना घडली. शेवटच्या दिवशी दादा नॉनव्हेज खायचे, मी बाजूलाच बसलेलो होतो मनोज कायंदेंकडे. तिथं मला म्हणले, तू खात नसतो का? म्हटलं नाही, शाकाहारी. आता याला शाकाहारी वाळ, ताटात उष्ट राहू देऊ नको, असं ते बोलले. आणि मग म्हटलं मी जातो. तर म्हणत, आता थोडंसं जरा काम करा, पक्षवाढीसाठी काम करा. हा एक बोलायचा भाग होता. मग दादा संभाजीनगर मार्गे मुंबईत निघून आले. पण ती शेवटची भेट होती. म्हणजे त्या ज्या माणसांनी मला अन्नदाता म्हणून मी ज्यांच्याकडे पाहतो, त्यांच्यासोबत शेवटचं जेवण डिसेंबरमध्ये होईल असं मला वाटलं नव्हतं. पण ती आठवण फार हळवी आहे. आणि हिवाळी अधिवेशनामध्ये म्हटलं, पुढं आता मी काय करू? दादा म्हणाले होते की 14 मे 13 मेला कार्यकाळ संपेल, त्या अगोदर आपलं बजेटचं अधिवेशन आहे. त्या अधिवेशनात पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव झाल्यावर मला तू देवगिरीला येऊन भेट, हे म्हणलं ते हिवाळी अधिवेशनात. मग 3 महिन्यानंतर हिवाळी अधिवेशन संपलं, आपलं बजेट अधिवेशन आलं. आणि कोणीतरी कल्पना केली होती का की यावर्षीचं बजेट दादा मांडणार नाहीत म्हणून? यावर्षी दादा अर्थमंत्री नसतील. आणि ज्या दादांनी मला सांगितलं होतं का शोकप्रस्ताव झाल्यावर तुम्ही देवगिरीवर भेटा, त्याच माणसाचा शोकप्रस्ताव त्या दिवशी आला. मला सांगा की माझ्या जागी स्वतःला ठेवून बघा की ज्या व्यक्तीने आपल्याला जीवन घडवलं, त्या व्यक्तीने आपल्याला ज्या दिवशी भेटायला बोलावलं, त्या दिवशी त्याच व्यक्तीचा शोकप्रस्ताव झाला असेल. मला वाटतं याच्यापेक्षा वाईट श्राप, म्हणजे शापित जीवन आणि शापित क्षण कोणता असू शकत नाही. तुमचा एखादा असा भावनिक किस्सा आहे का दादांबरोबर, किंवा दादा तुमच्यावरती चिडले, किंवा दादा कशी प्रेमाने तुम्हाला एखादी गोष्ट काहीतरी समजावून सांगितली, असा एखादा काही किस्सा? किस्से भरपूर तुम्ही काम केले. भरपूर किस्से आहेत. पण चिडण्याचा किस्सा जानेवारीत मागच्या वर्षी अयोध्येचं राम मंदिर बांधणं सुरू असताना मी माझ्या जिल्ह्यातल्या सांगोळा इथलं रावणाचं मंदिर बांधायला घेतलं होतं. म्हणजे स्थानिक निधीमधून 20 लाख रुपयाचा सभामंडप बांधण्याचं मी आदिवासी बांधवांना आश्वस्त केलं. आणि त्यानंतर बातम्या बनल्या, पत्रकारांनी खूप बातम्या बनवल्या. टाइम्स ऑफ इंडियापासून सर्व पत्रकारांमध्ये छापून आलं का भारतीय जनता पार्टी एकीकडे रामाचं मंदिर बांधकाम करत असताना राष्ट्रवादीचा आमदार बांधणार रावणाचं मंदिर. ती बातमी इतकी हायलाईट झाली तर त्यावर दादा चिडले आणि मग मला त्यांनी फोन केला रात्रीला. प्रचंड चिडले. म्हणले, तुला आमदार होऊन किती वर्ष झाली? म्हटलं 3 वर्ष. मग तुला 3 वर्षात सुचलं नाही का रावणाचं मंदिर बांधायचं? दादा म्हटलं, आदिवासी दैवत आहे, त्यामुळे आम्हाला तिथे दर्शनाला दरवर्षी जावं लागतं. ते बरोबर आहे म्हणले, पण BJPचं एकीकडं राम मंदिर आणि त्याच वेळेस तुला रावण मंदिर, हे कशासाठी? मग त्यांनी म्हटलं, तू मला भेट येऊन. मग मी त्यांना देवगिरीला भेटायला गेलो. त्यांनी बसून समजावून सांगितलं की सध्या रामाचा काळ आहे, त्यामुळं रावणाचं मंदिर बांधण्याची काही घाई करू नको. तुझ्या भावना, श्रद्धा ज्या आहेत त्या आमच्या पण आहेत. दादा काय करायचे? दादा चिडायचे. दुसरा एक, मी मस्साजोगला संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दादांसोबत ज्यावेळेस अधिवेशन संपल्यावर नांदेडवरून म्हणजे नागपूर नांदेड विमानाने गेलो आणि मग येताना परत गाडीने नांदेडवरून पुण्याला येत असताना जेवताना वारंगा खिचडी आली होती आम्हाला. प्रताप पाटील चिखलीकरांनी पाठवली होती. आणि जेवल्यानंतर त्याचा घास खिचडीचा त्या फ्लाईटमध्ये पडला. माझ्या बाजूला दादांची चेअर होती आणि तो पडलेला घास माझं उचलायचं लक्ष राहिलं नाही. आणि दादांनी मग हळूच हाताने तो माझं जेवण झाल्यानंतर उचलला. मी एकदा इतका शॉक झालो. अरे म्हटलं, अरे म्हणले, अन्नाची किंमत करता येत नसेल तर अन्न खाऊ नये. अन्न बसून खाल्लं पाहिजे. असं अन्न जर सांडवाल तर जीवनात अन्नाचे हाल होतील. त्याच्यामुळे अन्न हे शेतकऱ्याच्या कष्टातून निर्माण होतं. असं इतक्या बारकाईनं त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे. त्यावेळेस चिडले होते. चिडायचे प्रसंग भरपूर आहेत, पण प्रेमही करायचे दादा. दादांशी शेवटची बोलण्याची संधी मिळाली असती तर काय बोलला असतं? म्हणजे खरं तर वेदना होतील तुम्हाला हे बोलताना, पण काय बोलाल, काय सांगाल? रिक्वेस्ट केली असती की तुमच्या प्रत्येक दौऱ्यात मला सोबत घ्या. आणि बारामतीच्या भागात ज्यावेळेस ते विमानात निघाले त्यावेळेस गोजूबाईला फ्लाईट क्रॅश होत असताना दादासोबत असतो. आज नसतो जगात, पण एक समाधान असतं माझ्या पिढ्यांना की अजितदादांसोबत आपला पण बाप कोणीतरी गेलाय. आम्ही स्टेटमेंट पाहिलं होतं तुमचं, तुम्ही म्हणले असते की मला घेऊन जावा पण आमचे दादा परत पाठवा. म्हटलं होतं, पण आता असं होत नाही. निसर्ग देव कसं काय कधी ऐकत नाही. आम्ही दादासाठी जीव द्यायची तयारी इतके केडर बेस, कारण आम्ही फुले शाहू आंबेडकर चळवळीत मोठी झालेली माणसं आहोत. दादा त्या चळवळीचा विचार होते, त्यामुळे त्या दिवशी दादासोबत जाण्याचं भाग्य भेटलं असतं तरी मरणात सुद्धा एक सौभाग्य होतं. कारण आपल्याला शेवटी आपल्याला पण परिवार आहे, पण
परिवाराला हे वाटलं असतं, कोणी भविष्यात विचारलं असतं की बाप कसा काय गेला तुमचा, सांगितलं असतं अजितदादासोबत विमान अपघातात गेला. पण दादाशी शेवटचं बोलणं आता कधी होईल ते संपलं, आता दादाचा विषय संपला. विषय संपला म्हणता, परत म्हणता की तुम्ही की दादा अजूनही परत येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे, असंही तुम्ही एकीकडे म्हणत असता. दुसरीकडे मुरलीधर मोहोळांनी तुम्हाला शब्द दिला होता की जे ब्लॅक बॉक्स आहे ते परत येईल म्हणून. त्याच्यावरती मुरलीधर मोहोळांनी महाराष्ट्राला शब्द दिला होता, ब्लॅक बॉक्स येईल. दादांचं नसणं हे आम्हाला अजूनही वाटत नाही की दादा नाही आहेत. असं वाटतं कुठेतरी दादा आहेत. कारण सुमित कपूर काही तो आहे जिवंत असं समजतं. म्हणजे हे आमची भाबडी अपेक्षा असेल, हे आम्हाला मूर्खात काढणं असेल, आम्ही वेडे असू. पण अजूनही वाटत नाही महाराष्ट्राचे दादा गेले, हे अजून कोणाला सहन होत नाही. पण आता 5 महिने झाले, त्यातलं काहीच काही समोर येत नाही हो. तुम्ही सत्तेत आहात. काय फायदा? सत्तेत असल्याचा फायदा काय? सुनेत्रा वहिनींवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, त्यांना बंधनं, त्यांना लिमिटेशन्स येऊ शकतात हे मान्य आहे. पण बाकी पक्षाच्या लोकांचं दुसऱ्या फळीतल्या नेत्यांचं पण बोलणं पाहिजे ना. आता मोठे मोठे ज्येष्ठ नेते आहेत ना, एकट्या सुनेत्राताईंवर भार कसा काय टाकणार आपण? पण असंही होतं. दादा नाहीत ही कल्पनाच होऊ शकत नाही विधिमंडळामध्ये. आता हे दादा नसतानाचं दुसरं अधिवेशन, म्हणजे आता पावसाळी यापूर्वीचं बजेटचं अधिवेशन. पण मला दादा गेले याचा अजिबातही असं विश्वास येत नाही. दुसरं असं आहे की दादासारखा नेता गेल्यानंतर 5 महिन्यामध्ये, आता मला सांगा, DGCAने त्रोटक अहवाल दिला होता 13 पानाचा. मग म्हणाले आम्ही सुधारित अहवाल 1 महिन्यात देऊ. त्याला 3 महिने झाले. ते आमदार रोहित पवार बोलून बोलून कंटाळले. आम्ही पण ओरडू ओरडू घसा कोरडा झाला. आता रडायला अश्रू पण येत नाही डोळ्यात, असं आठवण येते. ते सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजाचे गीत ऐकलं तरी डोळ्यात पाणी येतं. आणि हे खरंच आहे की आता फक्त सुन्या काळजाचे उसासे बाकी आहेत. आता परत दादांचा वाढदिवस आहे जुलै महिन्यामध्ये. परत आम्हाला पक्षाकडून कार्यक्रम आला की जयंती म्हणून 8 दिवसाचा सप्ताह साजरा करा. हे झालंच पाहिजे, यात दुमत नाही. पण मग दादाच्या विमान अपघाताचं काय आपण त्याचा पाठपुरावा करणार आहोत की नाही? दादांचं काय झालं हे आम्हाला मरण्याच्या अगोदर समजू दे, म्हणजे सुखानं मरू तरी आम्ही. जिवंत असताना कळू देत ना की दादाचा विमानाचा अपघात झाला होता, मान्य. किंवा दादाचं घातपात झाला असेल तर ते जे आरोपी असतील साले ते आणून ठेचा ना, दगडानं ठेचून काढा त्यांना. पण नुसत्या जयंत्या पुण्यतिथींनी काही साध्य होणार नाही. दादाला न्याय भेटला पाहिजे आणि त्यासाठी माझी लढाई सुरू आहे. काही लोकांना वाटत असेल मिटकरी थांबला आहे. मिटकरी थांबला नाही. मिटकरी इतक्या लवकर थांबणारा नाही. जिवंत असेपर्यंत हा विषय मी सोडणार नाही. मी मरण्याच्या अगोदर दादांचं काय झालं हे महाराष्ट्राच्या समोर मी मांडणार आहे. त्याची ही तर किंमत मोजलीच आहे. अजूनही मोठी किंमत मोजायचं काम पडलं तरी माझी तयारी आहे. का का किंमत मोजावी लागेल? जर तुम्ही न्यायाची अपेक्षा करताय तर तुम्हाला किंमत मोजावी लागेल अशी भाषा का करायची? ज्यांनी दादांचा घातपात घडून आणला असेल, जे दादांच्या या सगळ्या घटनेमध्ये सहभागी असतील, त्यांच्या मनात अपराधपणाची भावना येणं साहजिक आहे. आणि मी जर तो विषय काढल्यानंतर बुडाला आग लागत असेल तर त्याचे परिणाम भोगावे लागत असतात. बऱ्याच लोकांच्या लागते. मी तुम्हाला सांगतो, माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही आहे, माझा अंधश्रद्धेवर विश्वास नाही आहे, माझा शाप थळथळाट लागते या शब्दावर विश्वास नाही आहे. पण ज्या पद्धतीनं अजितदादांना घालवलं आहे, ज्या पद्धतीनं अजितदादांचा मृत्यू रहस्य ठेवलं आहे, जे कोणी याच्यात दोषी असतील ना, ते महाराष्ट्राच्या समोर नक्की येतील. मी तुमचं व्हॉट्सअपचं स्टेटस पाहिलं 2 दिवसापूर्वी. दादांच्या जाण्याला 5 महिने झाले. तुम्ही स्टेटस ठेवलं होतं, चप्पल होती त्याच्यामध्ये, काही पुस्तकं होती, काय संदर्भ? वेदनेची 5 महिने, ती जी चप्पल होती ती दादा हयात असतानाच मी 7 एप्रिल 2026ला मी माझ्या घराचं गृहप्रवेश केला. त्या दिवशी ती आणली होती. वहिनींची पण आणली होती. आणि ते दादांना माहीत नव्हतं. माहीत असतं तर दादांनी मला शिव्या घातल्या असत्या की हे काय धंदे लावलेत म्हणून. पण दादा आले नाहीत तर मला वाटत होतं की दादा नाहीत तर तेवढंच. पण ते आता कायम स्मृती राहिली माझ्याकडे. मग नंतर 12 जूनला दादांनी शब्द दिला तो पाळला होता. 12 जूनला माझ्याकडे दादा जेवायला आले होते. तो जो त्यांची ती आठवण आहे ती मी जतन करून ठेवलेली आहे. आणि मग दररोज आमची तिथं पूजा असते, अस्थीची पूजा असते. आणि वेदनेची 5 महिने असं मी ते स्टेटस ठेवलं, कारण 5 महिने झाले महाराष्ट्राच्या हाती काही लागलं नाही. दादा गेल्यानंतर काही लागत नाही तर आपण मेल्यानंतर काय लागणार? हे असं आहे. बाप लेकासारखं. बाप लेकाचे पुढचं नातं म्हणा, काय बाप शेवटी लेकाला जन्म देत असतो. पण दादांनी आमच्या पुढच्या पिढ्यांना जन्म दिला असं म्हणा. कारण दादांमुळं आमची लेकरं बाळं शिकायला लागली चांगल्या शाळेमध्ये. दादांमुळं आमचं शेती घरदार अगदी व्यवस्थित झालं. का पावसाळा पडल्यानंतर
खिचडी स्टोवर शिजवताना आजूबाजूनं बेडकं उडत आहेत आणि वरून पाण्याचं छप्पर गळतं आहे. अशा घरात 4 भावाचा आमचा सुरू असलेला संसार, 3 भावांचा, 4 भाव, 1 बहीण, तो संसार दादांनी स्लॅबच्या घरात आणला. याच्यापेक्षा आणखी काय असलं, ते ते उपकार आम्ही कधीच विसरू शकत नाही दादांचे. त्यामुळे दादा बापातला देवमाणूस. आणि आता म्हणजे काय जीवनात वाटत होतं की आपण आमदार झाल्याचं सुख खरं आपल्या वडिलांना होईल. त्यांच्या जाण्यानं हानी झाली होती, ते कसं तरी विसरलो होतो. म्हणजे थोडा 8 वर्ष झाले. आता म्हटलं राजकारणात आपण आलोय, आपण राजकारणात आपलं करिअर बांधू. तर एंडला असं झालं. तर आता माझं फक्त व्यथा मलाच माहीत आहे. मी त्या काही उलगडू शकत नाही. काय पुढच्या भावना काय असणार आहेत, पुढची पावलं काय असणार आहेत? काय राजकारण तर करायचंय, कोणाचा व्यक्ती वाचून राजकारण तर थांबत नाही. मग दादा व्यक्ती म्हणून पाहतच नाही मी. दादा एक विचार होते. तो विचारच नाही आहे महाराष्ट्रामध्ये जिवंत आज. त्याच्यामुळे राजकारण करायचं की नाही करायचं, करायचं तर कसं करायचं, कोणासोबत करायचं, याचा काळ वेळ अजून येणं बाकी आहे. म्हणून थोडं अजून बघतो काय महाराष्ट्र न्याय देतो दादांना. नंतर दादांसाठी लढा मात्र माझा चालू राहील. मिटकरींची पुढची पावलं काय असणार आहेत राजकीय जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनात? दादांच्या विमानाच्या अपघाताचं रहस्य शोधणे, दोषी असेल त्याला देहांत प्रायश्चित्त देण्यापर्यंत आगडोंब महाराष्ट्रात माजवणे, आणि जर याच्यामध्ये घातपाताचा संशय सिद्ध झाला तर मी अगोदरही सांगितलं, त्याच्या घरातली पुढची पिढी त्याच्या आजोबाचं तोंड पाहणार नाही अशी व्यवस्था करणे. राहिला राजकारणाचा विषय, तर आहेत लोक म्हणत असतात राजकारणामध्ये संध्या येत असतात. तर बघू, आता सध्या तरी माझ्या डोक्यात तसं काही नाही. खूप खूप धन्यवाद. तर हे होते अमोल मिटकरी यांनी आठवणीतले अजितदादा या विषयावरती सविस्तरपणे आपल्याशी चर्चा केलेली आहे. आणि आजही 5 महिने 2-3 दिवस झालेले आहेत. आजही आजच्या दादांच्या ज्या आठवणी आहेत त्या त्यांच्या मनामध्ये ताज्या आहेत.